गीता अध्याय 3 श्लोक 5. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. न हि कश्चित् क्षणमपि कवराघात चीवराघात क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. तिष्ठत्यमधला तीवराघात ठवर आघात घ्यायचा, तला य आहे तो पूर्ण म्हणायचा. कर्म मधल्या कवर आघात तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत असं ऐकू आलं पाहिजे. तुम्ही तला य पूर्ण म्हटलात तर अकर्मकृत ऐकू येईल. कार्यते ह्यवशः अर्धा विसर्ग उच्चार, कर्म सर्व दोन्हीकडे अर्धा विसर्ग उच्चार, कवराघात सवराघात, प्रकृतिजैर गुणैही. प्रकृतिजैर 2 मात्रा, गुणैही 2 मात्रा, त्या पूर्णपणे ऐकू येऊ देत. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. 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 कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. 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 प्रकृतिजैर म्हणताना प्रवर आघात घ्यायचा नाही. आपण मराठीत बरेच वेळा प्रक असा उच्चार करतो, तो चुकीचा आहे. प्र नुसता म्हणायचा आणि कृती म्हणायचा. प्रकृती प्रकृतिजैर्गुणैः. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. संधी विग्रह. न हि कश्चित् क्षणम् अपि जातु तिष्ठति अकर्मकृत्. कार्यते हि अवशः कर्म सर्वः प्रकृतिजैः गुणैः. न म्हणजे नाही, ही म्हणजे निश्चितपणे, कश्चित म्हणजे कोणीही, क्षणम म्हणजे क्षणभर, अपि सुद्धा, जातू म्हणजे कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही काळी, तिष्ठती म्हणजे राहतो, अकर्मकृत कर्म न करता, कार्यते केले जाते, ही निश्चितपणे, अवशः परवश किंवा हवं असलं किंवा नसलं तरीसुद्धा केलं जातं. कर्म कर्म सर्वहा म्हणजे सगळ्या प्रकारची किंवा सर्व कर्म, प्रकृतिजैही प्रकृतीच्या, प्रकृतीतून उत्पन्न झालेल्या, गुणैही गुणांनी. अन्वय. कश्चित् जातुहि क्षणम अपि अकर्मकृत न तिष्ठति. ही प्रकृतिजैः गुणैः अवशः सर्वः कर्म कार्यते. कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी निस्संदेहपणे किंवा निश्चितपणे क्षणभरसुद्धा कर्म न करता राहत नाही. कारण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सत्वरजतम ह्या 3 गुणांमुळे परतंत्र होऊन किंवा अवश आपल्याला हवं असलं नसलं तरीसुद्धा सर्व मनुष्यांकडून कर्म करवून घेतलं जातं. प्रकृतीतून 3 गुण निर्माण होतात. सत्व रजतम हे 3 गुण आपल्या शरीरामध्ये असतात किंवा आपलं शरीर हे 3 गुणात्मकच आहे.
त्यामुळे हे 3 गुण मनुष्याकडनं कार्य करवून घेत असतात. सकाळच्या वेळेस सत्वगुण वाढलेला असतो, दुपारच्या वेळेस रजोगुण वाढलेला असतो आणि रात्रीच्या वेळेस तमोगुण वाढलेला असतो. सकाळी तुम्ही कितीही आरडाओरडी करायची म्हटलं किंवा खूप कामं करायची म्हटलं तरी होत नाहीत, कारण सत्वगुणाचा प्रभाव असा असतो की प्रकाश आणि शांतता हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य असतं. तर रजोगुण खूप चंचलता मनामध्ये निर्माण करतो, अनेक गोष्टींची हाव निर्माण करतो. हा रजोगुण आहे, हा दुपारच्या वेळेस वाढलेला असतो आणि रात्रीच्या वेळेस तमोगुण वाढलेला असतो. तमोगुणामुळे निद्रा, आळस आणि अज्ञान हे तमोगुणाची वैशिष्ट्ये आहेत किंवा तमोगुणामुळे हे होत असतं. सकाळच्या वेळेस माणूस आपोआपच शांत असतो. दुपारच्या वेळेस आपली दैनंदिन व्यवहाराची कामं तो करतो. तर रात्रीच्या वेळेस कितीही ठरवलं नाही आज गीतेचे हे 4 श्लोक पाठ झाल्याशिवाय झोपायचं नाही, असं कितीही ठरवलं तरी त्याला झोप येते आणि झोप आल्यावर त्याला झोपावंच लागतं, त्यांनी कितीही ठरवलेलं असलं तरी. हेच अवश्यपणे प्रकृतीच्या गुणांमुळे कार्य होत असतात, हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा 3 काळांमध्ये 3 गुण कार्यरत असतात. लहानपणी अज्ञान हा पण तमोगुणाचा द्योतक आहे आणि लहानपणी अज्ञान असतं म्हणून तेव्हा तमोगुण जास्त असतो, तेव्हा मुलांना जास्त झोप येते किंवा ते आळशीपणा करतात. आपण सगळेच जण ह्या तमोगुणाच्या अवस्थेतून गेलेलो आहोत. नंतर रजोगुण वाढतो, तरुणपणी रजोगुण वाढतो, अनेक गोष्टी हव्या अशा वाटतात, कर्मांच्या खटपटी वाढतात, तेव्हा रजोगुण वाढलेला असतो. आणि वय जसजसं वाढत जातं, अनुभवाने माणूस संपन्न होत जातो, तृप्त होत जातो, तसतसं त्यातला सत्वगुण वाढीला लागतो किंवा सत्वगुण जास्त प्रकर्षाने असतो. कधी वयाच्या 60 नंतर. म्हणून आपल्याकडे आध्यात्मिक साधना ही थोडंसं वयस्क झाल्यावर करण्याची एक प्रघात आहे, पण त्याची सुरुवात बालपणापासून व्हावी लागते, म्हणजे मग वयस्क झाल्यावर त्याच्यामध्ये गोडी वाटते. तुम्ही जर एकदम 60व्या वर्षी गीता काढून बसलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी वाटणार नाही. लहानपणी पाठांतर करायचं, तरुणपणी 1-2 तास तरी त्यातल्या विचारांवर चिंतन मनन करायचं, म्हणजे आपलं आयुष्य सुखकर होतं. आणि वय वाढल्यानंतर 60 नंतर आत्मचिंतनामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायचा, कारण तेव्हा सत्वगुण वाढलेला असतो आणि सत्वगुण तुम्हाला परमात्म्याच्या जवळ घेऊन जातो. ज्ञान वृद्धी होते सत्वगुणामुळे. अशा प्रकारे आपल्यामध्ये सुद्धा 3 काळी म्हणजे बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था, ह्या 3 काळी 3 गुण प्रकर्षाने जाणवतात. सृष्टीमध्ये सुद्धा हे 3 गुण वेगवेगळ्या वेळेस जाणवतात. उन्हाळ्यामध्ये सत्वगुण वाढलेला असतो, प्रकाश हे सत्वगुणाचं द्योतक आहे. पावसाळ्यामध्ये खूप निर्मिती होत असते, त्यामुळे तेव्हा रजोगुण वाढलेला असतो. आणि थंडीमध्ये सगळं धुरकट असतं, दिवस छोटा असतो, तेव्हा तमोगुण वाढलेला असतो. अशा प्रकारे सृष्टीत सुद्धा 3 काळी 3 गुण वाढलेले असतात. आता इथे भगवंतानी काय सांगितलं की कोणीही कुठल्याही वेळी क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही. त्याची प्रकृती त्याच्याकडून कर्म करवून घेते, त्याला नको असलं हवं असलं तरीसुद्धा. हा जेव्हा श्लोक मी शिकले तेव्हा माझ्या मनात आलं की खरंच असं होतं का, आपल्या शरीराकडनं कर्म करवून घेतली जातात का, हे बघण्यासाठी मी असा हे केला की खरंच त्या वेळेस आपल्याकडनं आपोआप होतं का काही. खरंच होतं. आपण उठतो, उठल्याबरोबर आपोआप बेसिनजवळ जातो, तोंड धुतो, चहा पाणी जे काही करायचं असतं ते सगळं सरळ एकापुढे एक होत असतं. फारसं डोकं त्याच्यामध्ये घालावं लागत नाही. हेच अवश्य कर्म करणं झालं, जिथे आपण फारसा विचार करत नाही. शरीराला एकदा वळण लागलं की ते शरीर तसं तसं कार्य करत जातं. ह्यालाच प्रकृतीवश होऊन कर्म करणं म्हणायचं. हे तर बाह्य कर्म झालं, पण कित्येक कर्म अशी असतात की जी होत आहेत हे सुद्धा आपल्याला कळत नाही. श्वसन प्रक्रिया ते पण एक कर्मच आहे. जेव्हा श्वास घेता येत नाही तेव्हा कळतं की श्वासाचं कर्म किती सहज आणि आपण सातत्याने करतोय. हृदयाचं कार्य जे चालू असतं, पचनाचं जे कार्य चालू असतं, हे सगळं अवश्य चालणारी कर्म आहेत. म्हणून भगवंतानी इथे म्हटलं
म्हटलं की तुम्ही बाह्य कर्म एक वेळ थांबवाल, पण श्वासोच्छ्वासाचं कर्म तुम्हाला थांबवता येईल का? नाही येणार. म्हणजेच क्षणभरसुद्धा तुम्ही कर्माशिवाय राहू शकत नाही. मनुष्यच नव्हे तर सर्वच जीव कर्माशिवाय राहू शकत नाही. क्षणभरसुद्धा कुठल्याही वेळी कुठल्याही काळी राहू शकत नाही, कारण त्याची प्रकृती म्हणजे आपला देह आपल्याकडनं कर्म करवून घेतो. मनुष्याच्या बुद्धीला मनाला हवं असो वा नसो शरीराकडनं कर्म होतच असतात. भूक लागली की आपोआप स्वयंपाकाकडे आपण जातो, किंवा दुसरं काही हवं असलं की आपोआप ते जिथे मिळेल तिथे आपण जातो. हे अवश्य कर्म करणं झालं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. हरि ओम तत्सत्.